नमस्कार. दिनांक 15 फेब्रुवारी. कथेचं शीर्षक आहे, अरे तुझ्या मनात आहे ते प्रत्यक्ष पहा. महाराजांचे दर्शन झाल्याखेरीज जेवायचे नाही असा व्रतनेम मोहोळच्या एका शिल्पकाराचा होता. याप्रमाणे 4 महिने झाले. एकदा दर्शनास आला असता आपले कुलदैवत शिवमल्हारी याचे दर्शन व्हावे असे त्याच्या मनात आले. त्याचे मनोगत जाणून त्याला प्रत्यक्ष शिवशंकराचे मल्हार स्वरूप महाराजांनी दाखवले. ते पाहून शिल्पकार धन्य झाला. आपला उद्धार करा अशी विनवणी त्याने करताच महाराज म्हणाले, नित्य नेमी भगवंताचे भजन करावे. सर्वाठावी भगवंत पाहावा म्हणजे उद्धार होईल. पुष्कळ पुस्तके वाचल्याने पांडित्य विद्वत्ता जरूर येते, पण त्याबरोबर मन बुद्धीत अहंकारही शिरतो. त्यामुळे परमेश्वर म्हणजे काय याचे शब्द ज्ञान झाले तरी त्याचा रोकडा अनुभव येत नाही. पण भोळी भाबडी माणसे भगवंताची भक्ती करतात तेव्हा त्यांचा अहंकार भक्तीत विरून जात असल्याने त्यांना परमेश्वर तात्काळ भेटतो. म्हणूनच जन्मभर कीर्तने प्रवचने करणाऱ्या पंडिताला दुर्लभ असणारे भगवंताचे दर्शन एखाद्या भोळ्या भाबड्या वारकऱ्याला सहज घडून जाते. जपजाप्य, भजन कीर्तन, पुराण प्रवचन, पोथी पारायण हे उपासनेचे बहिरंग आहे हे ध्यानात ठेवावे. मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे ही भावना कणाक्षणाला बळकट करीत सुखात किंवा दुःखात सर्वस्वी भगवंतावर भार टाकून जगणे हे उपासनेचे अंतरंग आहे. अनुकूल घडो वा प्रतिकूल, जे घडले ते भगवंताची इच्छा असे ठामपणे वाटणे आणि येणाऱ्या अनुभवाने हुरळून अथवा कोसळून न जाता तटस्थ राहणे ही भक्ती समजावी. त्वत इच्छेप्रमाणे ही वृत्ती राहो असे आपण नुसतेच म्हणतो. त्याप्रमाणे आपली चाल चळणूक वागणूक असतेच असे नाही. उपासना बहिरंगाने आणि अंतरंगाने निर्वेद करणे कठीण असते हे खरे, पण अशक्य मात्र मुळीच नसते. जे जे काही करतो त्यात आपल्या ध्येयाचा आणि निष्ठेचा विसर पडू देऊ नये. आकाश तडतडी मेरू हा कडाडी, तरी आत्मसुख गोडी सांडू नये. वायू जरी सुटे ब्रह्मांड हे आटे, तरी आत्मनिष्ठे भंगो नेदी असे गैनीनाथांचे सांगणे आहे. महाराज स्मरणगामी आहेत. आठवण काढताच धावून येणारे आहेत. पण त्या आठवणीत आपली ओढ, आपले प्रेम, आपली वेदना कळकळ असावी लागते. बहमशी आपली उपासना ही दारावरची घंटी वाजताच दार उघडले जावे या अपेक्षेसारखी अधीरी असते. घंटीचे बटन 2-3दा वाजवूनही हल्ली कोणीच लगेच दार उघडत नाही. आतूनच कोण आहे अशी विचारणा होते. नंतर पीप होल मधून पाहिले जाते. मग साखळी लावूनच दार किलकिले केले जाते. आपल्याबद्दलच्या विश्वासाची ओळखीची खात्री केली जाते. तेव्हा कुठे आत प्रवेश मिळतो. नित्याच्या व्यवहारातही अशी परीक्षा होते, प्रतीक्षा करावी लागते. मग भगवंताच्या दारात का नाही प्रतीक्षा करावी लागणार? आपल्या उपासनेने आपल्या अंतरंगाची शुद्धी झालेली असेल आणि आपल्याबद्दलची विश्वासाची भावना भगवंताला वाटली तरच भगवंत दार उघडतो व आत प्रवेश देतो. त्यासाठीच या कथेतील शिल्पकारासारखा भोळा भाव आणि दृढ निश्चय आपण जपणे जरूर आहे हे तर खरेच, पण मनातल्या गोष्टी साकार करण्यासाठी महाराजांनी जो बोध उपदेश त्या शिल्पकाराला केला तो फार महत्वाचा असल्याने त्याचा विसर पडू देऊ नये. सर्व काळ भगवंताचे भजन करावे व सर्वत्र भगवंत पाहावा म्हणजे उद्धार होईल असे त्यांचे म्हणणे आहे. ते त्रिवार सत्यच आहे. सद्यस्थितीत सदैव रक्तपात, खून, हाणामाऱ्यांच्या वातावरणात राहणाऱ्या आणि भ्रष्टाचारात गुंतणाऱ्या मनाला शांतता कशी मिळणार, स्वस्थता कशी मिळणार आणि भगवंत कसा भेटणार? त्यासाठी मनाला वर्तमान जगातून थोडे बाजूला काढून भक्ती उपासनेत रमवणे आवश्यक आहे. त्याला त्याची गोडी लागावी म्हणून संत चरित्रे वाचण्याची, सत्संगात कालक्षेप करण्याची सवय लागणे गरजेचे आहे. हेच महाराजांनी शिल्पकाराच्या निमित्ताने उघड केले आहे. धन्यवाद.